कडाक्याच्या थंडीमध्ये पुण्यातील 16 वयोवृद्ध रुग्ण उघड्यावर आहेत। पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे। ससून रुग्णालयानं दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे 16 रुग्ण सोपवले होते। दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेनं 16 रुग्णांना रस्त्यावर आणले। गायकवाड यांच्या संस्थेकडे जागा नसल्यामुळे रुग्ण उघड्यावर आहेत। ससून मधले काही रुग्ण जर्जर अवस्थेतले तिथे ठेवलेले दिसले। मी त्याबाबत त्यांना विचारणा केली की हे काय आहे, म्हणलं की तुम्ही असे पेशंट इथं का ठेवलेले। ते म्हणले सदर जागा ज्या ठिकाणी तुम्ही गेला होता ती भाडेतत्वावरची जागा आहे आणि त्याच्यावर 25,000 रुपये भाडं मी देत होतो। आता त्या मालकाने 10,000 रुपये भाडं वाढवलेले, जे मला भरणं शक्य नाही आणि त्यामुळं मला शासनाने जागा द्यावी याकरता मी उपोषणाला बसलो। म्हणलं तुम्ही उपोषणाला बसलेला आहात हे ठीक आहे, पण या पेशंटचं काय? नाही म्हणे मी या पेशंटला पण घेऊन आलेलो आहे इथं। त्या पेशंटची अवस्था इतकी भयानक होती, म्हणजे एकाच्या पायाला बेडसून झालेले, काही जण मरणासन्न झालेले आहेत, काही जणांना बोलता येत नाही। अशा पेशंटला जर हा माणूस उपोषणासाठी वापरत असेल तर अत्यंत गंभीर बाब आहे। नातेवाईक नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पुण्यामध्ये थंडीच्या कडाक्यात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे। बेवारस ज्येष्ठ नागरिकांना ससून रुग्णालय आणि पुणे पोलीस हे सामाजिक संस्थेकडे सांभाळण्यासाठी देतात। मात्र दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेमध्ये देण्यात आलेल्या 16 नागरिकांना उघड्यावर राहण्याची वेळ आली। अतिशय बिकट अवस्थेत या नागरिकांना घेऊन दादासाहेब गायकवाड उपोषणाला बसलेत। आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी पोतदार यांनी। पुण्यात 16 वयोवृद्ध नागरिक जे आहेत ते कडाक्याच्या थंडीमध्ये, ज्यांचे नातेवाईक नाहीत अशांना कडाक्याच्या थंडीमध्ये उघड्यावर बसण्याची वेळ आली आहे। आणि आपण हे चित्र पाहतोय, हे सगळे जे आहेत ते ज्यांचे नातेवाईक नाहीत, ज्यांना ससून रुग्णालयात पुणे पोलिसांकडे नातेवाईकाचा शोध घेतल्यानंतर सुद्धा ते भेटले नाहीत, त्यांच्यासाठी ही आस्क वृद्धाश्रम नावाची जी संस्था आहे ती काम करते। आणि या संस्थेने या सगळ्या ज्या नातेवाईकांना जे आहेत ते या वृद्ध लोकांना जे आहे ते या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे। खरं तर ही संस्था एका बिल्डिंगमध्ये कार्यरत होती, त्या ठिकाणी भाडं वाढलं। त्यानंतर या संस्थेचे जे संचालक आहेत दादासाहेब गायकवाड हे या ठिकाणी या सगळ्या वयोवृद्ध नागरिकांसोबत उपोषणाला बसले आणि त्यांच्यावर ही सगळी वेळ आलेली आहे। पुण्यात पुरोहित नावाच्या एका व्यक्तीला या संस्थेने घेतलं होतं, त्यानंतर तो 1 वर्षापूर्वी इथून गेल्याचं म्हटलं जातं आणि त्या संदर्भातला सगळा चौकशी करत असताना सामाजिक कार्यकर्ते पुष्कर तुळजापूरकर यांच्याकडून हे सगळं प्रकरण उघडकीस आलं। त्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्षात भेट देण्याचा हा सगळा आपण पाहतोय आणि यानंतर हे सगळ्या उघड्यावरती कोरपडी परिसरात ही जागा आहे, ज्या जागेवर हे सगळे उघड्यावरती नागरिक जे आहेत ते बसलेले आहेत। मात्र हे सगळे चित्र जे आहे ते आज पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्याचं तापमान जे आहे ते आज 9 अंशावर आहे आणि अशा पद्धतीत हे सगळे वयोवृद्ध नागरिक जे आहेत ते या उघड्यावर राहताना आपल्याला दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोतदार, पुढारी न्यूज, पुणे।